सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मी विशाल पाटील. आपण पाहत आहात राधाकिशन कराळे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अपंगांना जी राज्य शासनामार्फत मोफत ई रिक्षा वाटप योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. या ठिकाणी आपण बघू शकतो मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन या ठिकाणी राज्य शासनातर्फे करण्यात येत आहे. महासंवाद पोर्टलद्वारे या ठिकाणी आपण बघू शकतो राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेसाठी पात्र दिव्यांगांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याकरिता नोंदणी पोर्टल दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या हे फॉर्म सुरू आहेत. ऑनलाईन नोंदणी सध्या सुरू आहे या योजनेची. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात 10 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांच्या स्तरावरून सुरू आहे. या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहे. या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी करण्यासाठी या पोर्टलवर दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजीपासून हे अर्ज सुरू करण्यात आले आहेत. अर्ज मागविण्यासाठी एक ऑनलाईन लिंक तयार करण्यात आली आहे. यामध्ये evehicle.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 4 जानेवारी 2024 सकाळी 10 वाजेपर्यंत अशा प्रकारे देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो प्रेस नोट आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याकरता ही योजना लागू करण्यासंदर्भात 10 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजनेचं लास्ट तारीख आहे 4 जानेवारी 2024 सकाळी 10 वाजेपर्यंत. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. या योजनेची पात्रता काय आहे, याचे अटी काय आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेचा उद्देश काय आहे तर दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे अशा प्रकारचे उद्देश या योजनेचा आहे. या ठिकाणी आपण दिव्यांग ई रिक्षा वाटप योजनेसाठी आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती काय काय आहेत या ठिकाणी बघणार आहोत. पहिला आहे अर्जदाराचा फोटो, अर्जदाराची सही, अर्जदाराचा जातीचा दाखला आणि आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर निवासी पुरावा तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणचा, त्यानंतर तुम्ही अपंग असलेल्याचा जो पुरावा आहे तो अपंग प्रमाणपत्र आणि UDID प्रमाणपत्र जे अपंग रिलेटेड असते ते, त्यानंतर ओळखपत्रामध्ये आधार कार्ड वगैरे काही चालते, त्यानंतर बँक पासबुक पहिले पानाचे झेरॉक्स आणि अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र हे एवढे डॉक्युमेंट आपल्याला या योजनेसाठी आवश्यक आहेत. त्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट घेऊन आपण अर्ज कसा करायचा तो या ठिकाणी बघणार आहोत. सर्वप्रथम दिलेली जी लिंक आहे, जे पोर्टल आहे, जे की आपल्या अगोदरच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे त्या
पोर्टलवर जाऊन नोंदणी करायची आहे. त्यानंतर त्या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर आपल्याला युजरनेम पासवर्ड मिळेल. त्यानंतर त्यामध्ये लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तो अर्ज पूर्ण ऑनलाईन भरायचा आहे. त्यामुळे ऑफलाईन अर्ज हा नाही, हा पूर्ण ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ज्या ठिकाणी आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे अपलोड करायची आणि पूर्ण फॉर्म भरल्याच्या नंतर पूर्ण तपासून घ्यायचा आहे की बरोबर आहे किंवा नाही. त्यानंतर फायनल सबमिट करून तो फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला एक पोच पावती म्हणून मिळेल. ती पावती आपण प्रिंट काढून आपल्या जवळ जपून ठेवायची. त्यानंतर पुढची जी कार्यवाही आहे ती आपल्याला आपल्या मोबाईलवर SMS द्वारे त्या योजनेची पूर्ण माहिती, कोणत्या टप्प्यामध्ये आपला अर्ज आहे, कोणत्या टप्प्यामध्ये आपला अर्ज पोहोचलेला आहे याविषयी सविस्तर माहिती त्या आपल्या मोबाईलवर SMS द्वारे मिळेल. अशा प्रकारे या योजनेचा लाभ सर्व अपंग बांधवांनी, दिव्यांग बांधवांनी घ्यायचा आहे.